नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते, यांचा आवाज उठवला गेलेला होता. एकंदरीत राज्यांमध्ये 2025 मध्ये झालेली अतिवृष्टी नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली काही पॅकेज असती, यामधून काही जाहीर करण्यात आलेले नुकसान भरपाई सध्या पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यांवरती क्रेडिट करण्यात आलेली आहे. या संदर्भातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले राजेश राठोड असतील किंवा शशिकांत शिंदे असतील किंवा इतर बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चर्चेत भाग घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अद्यापही पूर्णपणे वाटप न झाल्याच्या कारणास्तव शासनाला मोठ्या प्रमाणात धारेवरती धरण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडे 29,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून मदत न दिल्याबाबत देखील शासनाचा मोठ्या प्रमाणात धारेवरती धरण्यात आलेला आहे. म्हणून शासनाच्या माध्यमातून वारंवार 20,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजुरी करण्यात आलेली आहे. परंतु हा आकडा आता तो जेमतेम 15,000 कोटी रुपयाच्या आसपासचा आहे व 15,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करणं बाकी आहे. वितरित का केली जात नाही, म्हणजेच की वितरणामध्ये काय अडचणी आहेत, हे शेतकऱ्यांच्या खात्यांवरती क्रेडिट केले जाणार. जसं की आपण पाहिलं तर सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव असेल किंवा बरेच सारे जळगावचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बाकी आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचारणा केली जात होती की सरकारच्या माध्यमातून आज देखील यामध्ये उत्तर अतिशय म्हणजेच की असमाधानकारक आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर वितरित करण्यात यावी, अशा प्रकारची एक जोरदार मागणी या ठिकाणी आलेली आहे. व 2-3 दिवसापासूनच काही भागांमध्ये तुरळक रक्कम क्रेडिट केली जात आहे व अशा प्रकारे एक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ही रक्कम म्हणजेच की माध्यमातून आवाज उठवावा असल्यामुळे ही उर्वरित रक्कम जी आहे ती कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे. धन्यवाद.